जर मी तुम्हाला सांगितलं की मध्य प्रदेशमध्ये जेवण केल्यामुळे 3 लोकांना शुद्धीकरण करायला भाग पडलं, तर विश्वास बसेल? नाही ना. पण मध्य प्रदेशमध्ये अशीच एक घटना घडली आहे, जी संपूर्ण व्यवस्थेच्या खोलवर रुजलेल्या जातीय मानसिकतेवर प्रश्नचिन्ह उभं करते. मध्य प्रदेशातील रायसेन जिल्ह्यातील पिपरिया पुआरिया या गावात राज धाकड नावाचा तरुण राहतो. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कार्यकर्ता असलेल्या राज धाकडने आपल्या 2 मित्रासह दलित तरुण संतोष मेहतर यांच्या घरी श्राद्धाच्या दिवशी जेवायला गेला होता. गावातील इतर कुठल्याही कुटुंबासारखं एक साधं जेवण, पण काही लोकांसाठी हे जेवण अपराध ठरलं. राज आणि त्याचे मित्र जेवत असतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला. यानंतर गावातील काही लोकांनी याला विरोध करण्यास सुरुवात केली. सरपंच भगवान सिंह पटेल यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायतीची बैठक बसली. त्या बैठकीत गावातील अनेक प्रतिष्ठित लोक उपस्थित होते आणि तिथे ऐकू आली एक धक्कादायक घोषणा: दलिताच्या घरी जेवण करणं हे गोहत्येपेक्षाही मोठं पाप आहे. या पंचायतीने तिन्ही तरुणांना गंगा स्नान करून शुद्धीकरण करा, सार्वजनिक भंडारा आयोजित करा आणि प्रायश्चित घ्या अशी शिक्षा सुनावली. राज धाकडचे 2 मित्र मनोज पटेल आणि सतेंद्र रघुवंशी यांनी दबावाखाली ही शिक्षा मान्य केली सुद्धा. पण राज धाकडने ठामपणे नकार दिला. मी जात-पात मानत नाही, अस्पृश्यतेवर माझा विश्वास नाही, हे बोलणे राजला महागात पडले. गावातील लोकांनी त्यांच्यावर आणि त्यांच्या कुटुंबावर सामाजिक बहिष्कार लादला. गावातील कार्यक्रमांना त्यांचे वडील निरंजन सिंह यांना बोलवलं जात नाही, लोक त्यांच्याशी बोलत नाही, टोमणे मारले जातात, अपमानास्पद वागणूक दिली जाते. राजने पोलिसांकडे तक्रार केली, पण काही उपयोग झाला नाही. शेवटी त्यांनी जिल्हाधिकारी अरुण कुमार विश्वकर्मा यांच्या सार्वजनिक सुनावणीमध्ये आपली व्यथा मांडली आणि तात्काळ हस्तक्षेपाची मागणी केली. आज पंतप्रधान, केंद्रीय मंत्री, विरोधी पक्षनेते, बऱ्याच राजकीय नेत्यांचे दलितांच्या घरी जेवण करणारे फोटो व्हायरल होताना आपण पाहतो. समाजात एक संदेश देण्यासाठी, समानतेचा गाजावाजा करण्यासाठी हे फोटो गौरवले जातात. पण हाच प्रकार एखाद्या सामान्य व्यक्तीने केला तर त्याला शिक्षा, बहिष्कार, अपमान? यातून एक गोष्ट स्पष्ट होते: कायद्याने नाही पण मनाने आपण अजूनही समानतेपासून दूर आहोत. ही घटना फक्त एका व्यक्तीची नाही, तर आपल्या संपूर्ण समाजाची मानसिकता दर्शवणारी आहे. जातीय भेदभाव, अस्पृश्यता आणि असमानतेविरुद्ध आवाज उठवणं आपल्यापैकी प्रत्येकाची जबाबदारी आहे. बाकी तुम्हाला याबद्दल काय वाटतं? कमेंट करून नक्की कळवा. आणि हो, बाई माणूसला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.